परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने आणि बाबाच्या आदेशाप्रमाणे हळदगाव या परिसरामध्ये शेषरावजी घरात यांच्या निवासस्थानी नववाहन कार्य पार पडलं। त्यानिमित्त चर्चा बैठक सुरू आहे। या चर्चा बैठकीमध्ये स्वयंसृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। बाबाला माझा प्रणाम। तसेच मानव धर्माचे संस्थापक आपले सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जिंदेजी उपस्थित आहे। बाबाला माझा प्रणाम। तसेच बाबाला वेळोवेळी सहकार्य करणारे आपले सर्वांचे लाडके मातोश्री आई उपस्थित आहे। आईला माझा प्रणाम। तसेच आजच्या चर्चा बैठक ज्यावेळेस माझे मोठे वडील काटोला राहत होते आणि त्यांना 11 दिवसाचे कार्य दिले त्यांच्या मार्गदर्शक साहेबांनी। ते घरी गेले आणि घरच्या लोकांना 5 भाऊ आणि एक माझी मोठी आई आणि माझे मोठे वडील असे 7 लोक त्या घरात राहायचे। घरी गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की आपल्याला 11 दिवस साधे कार्य दिलेले आहे, पण आपल्याला हे कार्य त्यागाची करायचे आहे। मार्गदर्शक साहेबांनी साधे कार्य दिले आणि माझ्या मोठ्या वडिलांनी घरी गेल्याच्या नंतर त्यागाचे कार्य केले आणि सर्वांना सांगितलं का आपण त्यागाच्या कार्यासारखे कार्य करायचे आहे आणि त्या त्यागाच्या कार्याचे बंधनही पाळायचे आहे। म्हणून कोण्या सेवकाच्या घरी, कोण्या अनेकाच्या घरी किंवा कोणाच्या सेवकाच्या घरी चाय प्यायचा नाही, म्हणजे त्यागाच्या कार्याचे पुरेपूरणे बंधन पाळायचे आहे। आणि ते कार्य सुरू झाले आणि सुरू झाल्याच्या नंतर शेतामध्ये हे गेले आणि 2 दिवस झाल्याच्या नंतर ते शेतीतले काम करायचे। तर वखर हकलताना माझ्या मोठ्या वडिलाला जे शिकायत होती पोटाची, एवढा त्रास होत होता, त्याच्यासाठी ह्या मार्गाशी जुडले। वखर हकलताना त्यांना तो त्रास सुरू झाला आणि वखर सोडायला त्याला सुधारलं नाही, तर त्या वखराच्या पाठीवरच बसले कासरे घेऊन, तिथं झोपले। वखर सोडलंही नाही, बैल जसे उभे होते वखर खांद्यावर जीव घेऊन तसेच ते उभे आणि माझे मोठे वडील तिथं झोपून गलबल्या लोळत होते। त्याच्यानंतर घरच्या लोकांना वाटलं का 12 वाजेपर्यंत बाबा घरी यायचे, आज आले नाही, म्हणून आता जवळपास 6-7 किलोमीटर अंतरावर वावर होतं। मग हे घरचे पोरं सायकल घेतली आणि गेले तर हा वावरामध्ये बंद्या उन्हामध्ये तो झोपून आपला गडबड्या लढत होता। तर त्यावेळेस त्यांना बैल सोडले आणि त्यांना बंडीत टाकलं आणि घराला आणलं, तीर्थ पाणी दिलं। पण माझ्या मोठ्या वडिलाला समजलं का आपली चूक काय झाली। त्यावेळेस म्हणते बापू दवाखान्यात नाही जायचं, पहिलं आपल्याला आपल्या मार्गदर्शकाच्या घरी जायचं। का बरं? तर आपल्या हातानं चूक झाली। म्हणून एका मुलाला घेतलं आणि साहेबाच्या घरी गेले आणि त्या मार्गदर्शक साहेबाला सांगितलं, कारण तुम्ही ना कार्य दिले होते हे 11 दिवसाचे, हे साधे कार्य दिल्या, मी ना ते त्यागाचे कार्य केले। आणि हे परिस्थिती म्हणजे आपण कुठं चुकत आहोत याचा अनुभव त्या माणसाला झाला आणि आपण ह्या ज्या धर्मामध्ये आहोत आपल्याला त्याचीही जाणीव करायला लागेल। कारण प्रत्येक व्यक्ती ह्या स्वार्थासाठी मार्गात आलाय, फक्त स्वार्थासाठी या मार्गात आला। कुटुंबातलं दुःख नष्ट झालं तर तू कोटचा आणि मी कोटचा, हे सर्वाला हे बाजू मांडली आहे आणि सर्व त्याच गतीले जात आहे। आता प्रत्येक व्यक्ती म्हणते, जसं एखादा दुखी अगर झाला आणि तो माझ्यापाशी जेव्हा येते, आपल्या घरचं परिस्थिती किंवा झालेली चूक अगर सांगितली, मी त्यांना मार्गदर्शन करतो। मार्गदर्शन केल्याच्या नंतर तो घरी जाते, त्या भगवंताला माफी मागते, त्याचं दुःख नष्ट होते। आणि तो समोर कुठेही अगर भेटला तर तो का म्हणते, महान त्यागी बाबा जिंदूजीचा शब्द तो मार्गदर्शकाचा शब्द म्हणते। बरोबर आहे ना? कारण बाबाचा आदेश तो मंडळाचा आदेश आणि जो बाबाचा आदेश तो मार्गदर्शकाचा आदेश, हे सर्वजण म्हणतो। बरोबर आहे ना? मग प्रत्येकाला याची जबाबदारी समजायला पाहिजे का मी कुठं चुकत आहो।
मी कुठं चुकत आहो? बाबाच्या आदेशाचं पालन मंडळाचा अध्यक्ष असेल किंवा हा चर्चा बैठकीचा अध्यक्ष असेल तरी बाबाच्या आदेशाचं पालन त्याला करावंच लागेल. कारण प्रथम मी या मार्गाचा सेवक आहो, मार्गदर्शक नाही, प्रथम या मार्गाचा सेवक आहो. मार्गदर्शक केव्हा बनलो? काही कालावधीच्या नंतर. तेव्हा त्या महात्यागी बाबा जिंदगीला वाटलं का ह्या व्यक्ती लोकांना जागृत करू शकते, तेव्हा त्या माणसाला ते पद दिले जाते. मागल्यानं मिळत नाही, हे पद मागल्यानं मिळत नाही. बाबाचा आदेश जेथपर्यंत होणार नाही तेथपर्यंत तुम्हाला मार्गदर्शकाचे पद मिळणार नाही. कारण ह्या धर्मामध्ये सत्य बोलावं लागते, मर्यादा पाळावं लागते आणि प्रेमानं वागावं लागते. पण आपली दिशा कुठं जात आहे? स्वार्थामध्ये. प्रत्येक व्यक्ती हा स्वार्थामध्ये जगते. कारण आपल्याला स्वार्थ नाही पाहिजे. बऱ्याचशा ठिकाणी एखाद्या सेवकाने दारू वगैरे पेला किंवा तो कुटुंबामध्ये वाईट कृत्य अगर करत असेल, अगर त्याने त्या परिवारातल्या लोकांनी मला अगर सांगितलं नाही तर मी त्याचे कार्य बंद करत नाही. कारण सांगणारे अनेक राहते. मला ज्या कुटुंबात कार्य माझे आहे आणि त्या कुटुंबातला अगर सदस्य सांगत तर मी कार्य बंद करतो. कारण त्याचा परिणाम त्या परिवाराला भोगावा लागेल, मला त्याची लेनदेन नाही. आणि मीन कार्य अगर बंद केले तर समोरचा व्यक्ती देतेस. मग तोय का म्हणते, अरे तू नाही तर तुझ्या बाप घेर बसली आहे. एका सेवकाने अनेक वाल्याच्या घरी जाऊन झगडा केला. कोणी? ह्या बाया मंडळीने. म्हणजे तुम्ही नाही बरं, बाया मंडळीने केला. एक सेवकीन आणि एक अनेक वाले यांचं खूप भांडण झालं आणि भांडण झाल्याच्या नंतर मारापिटीही झाली. आता तिचा पती कुठं होता? वावरामध्ये. झगडा झाला. आता ह्या दोघ्या चौघ्या मारले की मिळल्या, त्या अनेकातल्या गोष्टी झाल्या. आता याचे ज्या आपली सेवकीन जी होती तिचे लहान लहान मुलं होते, एक मुलगी आणि एक मुलगा. तर त्यांनी फक्त आपल्या वडिलाला फोन केला का मम्मीला फलाण्या व्यक्तीनं मारलं. आता त्याला तो बाबाचा सेवक, तो वावरातच काय विचार करते, आपल्याला झगडा करायचा आहे. आता झगडा करायचा कसा? तो विचार करत करत कमीत कमी त्यांना 5 वाजवले वावरामध्ये. पण झगडा करायचा आणि झगडा करता विचार करतच तो उमरेट मध्ये आला. आणि उमरेट मध्ये आल्याच्या नंतर मध्ये नाही आपल्याला झगडा करणं होणार नाही, मग देशी दारूचं दुकान गेला. आता तिथं एक पाप चढवली का गिलासभर पेली त्याचं त्याला माहीत, मला त्याशी काही मतलब नाही. तो दारू पेला आणि दुकानाच्या बाहेर निघाला. त्यानं पुन्हा विचार केला का झगडा करायचा आहे. घरवर अगर जातले दारू उतरली तर झगडा करायचा जमणार नाही. म्हणून त्यांना पुन्हा एक दुकानात जाऊन पुन्हा एक नीप घेतली का बंपर घेतलं त्याचा त्याला माहीत. तो नीप घेऊन घराला आला. घरी आल्याच्या नंतर पेला असेल, घरातली कुऱ्हाड घेतली आणि त्या बाईच्या घरी गेला आणि खूप झगडा झाला. आता ठीक आहे, त्यांना मारलं नाही, काय गावातले व्यक्ती राहते शाहीने त्यांना रोखलं, त्याला समजवलं. त्याच्यानंतर त्या अनेकवाल्या बाईनं मला फोन केला. आता त्या माझ्या नात्यामध्ये लागत होती, ते माझी मामी लागते. त्यांनी त्या मामीनं मला फोन केला, बासाजी म्हणजे तुम्ही संध्याकाळी माझ्या घरी या, म्हणजे आताच या. मी म्हटलं आता येऊ शकत नाही जी. नाही म्हणजे तुम्ही या. म्हटलं झालं का? तुम्ही फक्त गावली या म्हणजे मग सांगतो. आता फोनवर तर काही सांगितलं नाही. माझा एक अंदाज समजा, म्हणलं यायच्या घरी जाण जाऊन पोरगी आहे, एखाद्या सेवकानं काय कमी जास्त केलं असं म्हणून मला बोलवलं बा. म्हणलं काही ना काय घोटाळा झालाय. मी एका सेवकाला फोन केला आणि त्याला विचारलं तर तो म्हणते भाऊ असा असा खेळ झालाय आणि तू नाही आला तर दगड तुया सांगावर आहे आणि आलासी तर दगड तुया सांगावर. म्हणलं ठीक आहे. कमीत कमी त्या घरच्या बाईनं मला कमीत कमी 2 तास मला पुरं पकावून टाकलं जी. 2 तास जेवढं माझ्यानं सैन करणं होतं तेवढं सैन केलं आणि त्याच्यानंतर मी आपल्या मामभाच्या घरी गेलो. आता तिथं आपला सेवक बसून होता. मी गेलो, पायातला एक जुता काढला ना दुसरा जुता काढत आहो.
तर म्हणते बरं झालं का म्हणते तू आला आता. म्हणलं काऊन? अगा म्हणते आपल्या सेवकांना दारू पिली, जसा पातला जुता काढला तो तसाच वापस घातला, मारलो गाडीला किक न घराला गेलो. त्याच्या घरी चाय नाही पिलो, पाणी नाही पिलो, गेलो घराला. घरी जाता बरोबर अर्ध्या तासात माझ्या घरी गाडी आली. आल्याच्या नंतर बसल्याच्या नंतर त्यांनी मला विचारलं, मी त्यांना सांगितलं माझी एकच अट आहे. म्हणलं मी 2 तास पकलो त्या घरी. माझी एकच अट आहे का ज्या घरी तुला झगडा केला त्या घरी जाऊन माफी मागायची. माफी माग का मी झगडा केला बा, मला माफ करा, एवढंच बोलायचं. म्हणून काही करायचं नाही. त्याच्यानंतर माकडे बाकीचा मी विषय सांगतो. तो म्हणे मी तुझ्या गावातल्या प्रत्येक सेवकाच्या घरी जाऊन माफी मागू शकतो. माझ्या गावातल्या संपूर्ण सेवकाच्या घरी जाऊन माफी मागतो, पण मी त्याच्या घरी नाही जात. म्हणलं तुझ्या बनते ते करून घे, मी काही सांगत नाही. त्यांना उठला खुर्चीवरून बाहेर गेटवर आला. तू नाही म्हणते तुझ्या बाप देईल म्हणते. म्हणलं ठीक आहे, बेबी नाही देत. दुसऱ्या दिवशी ते गाडी उचललं ना मंडळात गेला. आता आपला बाप म्हणजे मंडळातच आहे. मंडळात गेला आणि मंडळात गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं का मी दारू पिऊन झगडा केला आणि मला मार्गदर्शक साहेबांनी मला मार्गदर्शन केलं नाही. त्याच्यावर मला झापायचे का नाही, उलट त्याला झापलं. 4 वर्ष झाले म्हणजे तू ह्या मार्गात त्यागी सेवक झाला. तू आजपासून साध्या कार्याचे कार्य कर. तुझ्या मार्गदर्शकाला घेऊन ये, पण साधे कार्य करायला लागल. प्रतिमाला हात लावायचा नाही, फोटोला पुसायचं नाही, माळाला जपायचं नाही. मंडळ आमच्यापर्यंत आले, आम्ही काय करतो, ठीक आहे बा गलती झाली, साधे कार्य करून घे. त्याच्यानंतर आम्हाला वाटलं तर जगाची देतो, नाही तर साध्या कार्यामध्ये माफी करून घ्या, विषय मोकळा. पण मंडळाचा आदेश आहे, बाबाचा आदेश आहे. घरात कोणत्याही प्रकारची अडचण अगर आली, चारित्र्यहीन अगर झाले असाल आणि तुम्ही अगर मंडळात गेल्या तर तुम्हाला प्रथम साधे कार्य करावं लागते, त्यागाचे कार्य करावं लागते, नवं हवन बी घडवावं लागते. हा बाबाचा नियम आहे. पण आम्ही इकडंच तुम्हाला समाधान करून देतो. तो गेला मंडळात, एवढं झापलं त्याला. त्याच्यानंतर तो माझ्या घरी आला, मला म्हणजे तुम्हाला मंडळात बोलवलं. मी म्हणून त्या दिवशी जाईल, तुया म्हणल्या नाही येणार. मी ज्या दिवशी मा म्हणायला वाटेल त्या दिवशी जाईल. मी फक्त मंडळात जाईन, त्या दिवशी तुला फोन करेन. केला फोन, मी बोललो मी मंडळात जात आवाज पटत असेल ये, नाही तर नको येऊ, काही विषय नाही. तिथं गेलो, तिथं साहेबाच्या समोर म्हणते जेपर्यंत तुम्हाला ह्या माणसाचा अनुभव येत नाही तेपर्यंत त्याला साधे कार्य द्या. त्याच्यानंतर त्याला कळलं का मी कुठं चूक केली, कारण तुम्हाला ह्या गोष्टीचा अनुभव आला पाहिजे. कारण वेळ मी जास्त घेतला म्हणून अध्यक्ष साहेबाला बी मी माफी मागतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. सर्वाला माझा नमस्कार.